अगदी आत्ता अलीकडचाच त्यांच्या कार्यालयातनं मला फोन आला, सतीशजी फोन याच्यासाठी होता की तुमची जन्मतारीख तीच आहे का हे विचारायला. मी म्हटलं कशासाठी फोन केलाय. ते म्हणले नाही 16 तारखेला दादा तुम्हाला सकाळी फोन करणार आहेत, तुमची जन्मतारीख तीच आहे का हे कन्फर्म करायला मी फोन केलाय. 16 तारीख तर येऊन गेली पण दादांचा फोन काय आला नाही. अत्यंत भावनिक असा क्षण आमच्या सगळ्यांसाठी. सुनेत्राताईंचं कौतुक करायचं की अभिनंदन करायचं की काय करायचं खरंच कळत नाही. कारण ज्या धीरोदात्त भूमिकेने त्या पुढे आल्या, एखाद्याचा पती गेल्यानंतर एखाद्या महिलेचा तिच्यासाठी ते सर्वस्व असतं आणि ते गेल्यानंतर त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, पण त्या पुढे आल्या. त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची त्या ठिकाणी शपथ घेतली. काही ठिकाणी बरंच काही काही लिहून आलं. नीलमताई फार वाईट. म्हणजे ज्या ठिकाणी आपण एका ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचा आपण इतिहास लोकांना सांगतो, मा जिजाऊचा इतिहास सांगतो, पण तेच जर आत्ताच्या काळातल्या महिलेने त्याच पद्धतीने आचरण केलं तर काही लोकांकडनं टीका केली जाते. हे फार वाईट आहे आणि त्यांना इतिहासही माफ करणार नाही असं मला स्वतःला वाटतंय. ज्या पद्धतीची भूमिका सुनेत्रा वहिनींनी घेतली आणि आम्ही बघतोय की जेव्हापासनं त्यांनी उपमुख्यमंत्री पदाचा त्या ठिकाणी पदभार स्वीकारलाय, मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील, आपल्या एखाद्या बहिणीसारखं त्यांना सांभाळून घेत आहेत, त्यांना प्रोटेक्ट करतायत, हे बघून खरंच खूप आनंद होतो. आणि म्हणून त्यांनाही चांगल्या पद्धतीचं काम सुनेत्राताईंच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी राज्यामध्ये होईल हा मला विश्वास आहे. त्यांना अधिकचं बळ परमेश्वर देव, हे दुःख सहन करण्याची ताकद देव, त्यांच्या मुलांना देव, त्यांच्या परिवाराला देव. त्याचबरोबरीने माजी मंत्री स्वरूपसिंग नाईकजी, अशोकजी मोडक, गंगाधरजी पटणे, माजी विधान परिषदे